नमस्कार. आज बनवूया शेव लाडू. शेव लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 500 ग्रॅम ना बेसन पीठ आहे. हे रेडीमेड बेसन पीठ आहे. 500 ग्रॅम ना साखर आहे. मीठ लागणार आहे. हे ना वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे. हळद आहे. आणि शेव काढण्यासाठी ना ही थाळी घेतली आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. आता हे पीठ ना भिजवून घ्यायचंय. याच्यातनं थोडीशी हळद टाकायची. कलरचा यूज नाही करणार म्हणून हळद टाकायची. पाणी टाकून ना मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हे पीठ ना जास्त पातळ नाही झालं पाहिजे. पीठ ना भिजून झालं. जास्त घट्ट पण नाही भिजवलं आणि जास्त पातळ पण नाही. याच्यात गोळ्या वगैरे काही होऊन नाही द्यायचं, नाही ते शेव चांगली नाही येते. सोऱ्या घ्यायचा. पीठ ना याच्यात भरून घ्यायचं सोऱ्यामध्ये. एक पातेलं घेतले. पहिले ना आपण पाक करून घेऊ. पातेलं घेतलंय. हे अर्धा किलो साखर ना पातेल्यात टाकून घ्यायची. साखर बुडेल एवढं पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. पाक तयार होतोय तोवर आपण शेव काढून घेऊ. पाक तयार झालाय. चिमूटभर मीठ टाकायचं. थोडेसेच टाकायचं. वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घ्यायची. याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. कलर काही वापरणार नाही, कलर नाही टाकला. तेल ना तापाय ठेवलंय. तेल तापले का चेक करून घेऊ. तेल तापले, शेव काढून घेऊ. शेव ना जास्त कडक होऊन द्यायची नाही. लाडू आणि शेव कडक नसते. शेव ना तयार झाली. अशी लूजच ठुली, कडक नाही शेव. सगळी शेव ना तळून घेऊ. पूर्ण शेव तळून झाली. शेव ना मिक्सर मधून बारीक करून घेऊ. शेव ना गरम आहे तर मिक्सर मधून फिरून घेऊ. थोडी मोठीच ठेवायची. शेव ना मोठी वाटून घेतली मिक्सर मध्ये. ही पण टाकून घ्यायची. शेव ना टाकून घेतली. मिक्स करायची चांगली. आणि हे ना 1 तासासाठी ना असंच मुरायला ठेवून द्यायचं. पाक ना पूर्ण शेव मध्ये मुरला पाहिजे. आता हे पातळ वाटत असन, पण शेव मध्ये पाक मुरला का शेव फुगते आणि मिश्रण घट्ट होऊन जातं. हे झाकण ठेवून ना 1-1.5 तासासाठी असंच ठेवून द्यायचं. हे झाकण ठेवून ना 1-1.5 तासासाठी ठेवून द्यायचं. मग लाडू वळून घ्यायचे. मिश्रण भिजलंय का चेक करून घेऊ. परफेक्ट असं लाडूचं मिश्रण तयार झाले. आता ना लाडू बांधून घेऊ. असं थोडस ना त्याला मोकळं करून घ्यायचं.
म्हणजे लाडू बांधायला इझी जाईल. थोडेसे तूप आणि मगज घेतले, तूप गरम करून घेतले. लाडूमध्ये ना, लाडूच्या मिश्रणमध्ये ना हे टाकून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे लाडू खाताना ना तुपाचा ना चांगला वास येईल आणि लाडू पण खायला टेस्टी लागतील. लाडू बांधून घेऊ. छोटे छोटे बांधायचे. सगळे लाडूंना बांधून घेऊ. सगळे लाडू बनवून झालेत. ह्या लाडूला कलर नाही वापरला तरी कलर किती छान आलाय. पण खायला पण एकदम छान लागतात. परफेक्ट प्रमाण घेतलं ना, लाडू खूप छान होतात. एक तोडून दाखवते. एकदम मस्त झालाय आणि खायला पण एकदम सॉफ्ट झालाय. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. Like, comment, and subscribe.